एका अतिशय परिचयाच्या परिस्थितीची कल्पना करूया. सकाळचे 10 वाजले आहेत, लॅपटॉप उघडला आहे. आणि आज काहीही झालं तरी एक महत्वाचं काम पूर्ण करायचंच असा पक्का निश्चय झालेला असतो. अगदी बरोबर. पण काम प्रत्यक्ष सुरू करण्यापूर्वी आपण विचार करतो की फक्त एकदा, केवळ एका सेकंदासाठी फोन हातात घेऊया. हो ना, फक्त एखादा मेसेज आलाय का ते पाहण्यासाठी. खरंय. मग स्क्रीनवर एका सोशल मीडिया ॲपचं ते छोटंसं लाल नोटिफिकेशन दिसतं. आपण त्यावर क्लिक करतो आणि अचानक लक्षात येतं की सलग 1 तास उलटून गेलाय. म्हणजे आपण एका व्हिडिओवरून दुसऱ्या व्हिडिओवर उड्या मारत असतो. जे मूळ काम करायचं होतं ते पूर्णपणे बाजूलाच राहतं. हो, आणि कधीकधी तर फोन खिशात असताना तो वाजल्याचा किंवा व्हायब्रेट झाल्याचा भास होतो. ज्याला आपण फॅन्टम व्हायब्रेशन म्हणतो. नक्कीच. आपण तातडीने फोन बाहेर काढतो, पाहतो तर तिथे काहीच नसतं. आजच्या या वेगाने पळणाऱ्या जगात ही खरोखरच एक खूप मोठी समस्या बनली आहे. आपण नेहमी स्वतःलाच दोष देतो. आपल्याला वाटतं की आपल्यात इच्छाशक्ती उरलेली नाही किंवा आपण खूप आळशी झालो आहोत. पण खरं तर मुळात आपला मेंदू रासायनिकदृष्ट्या हायजॅक झाला आहे ही वस्तुस्थिती आपण नाकारतो किंवा आपल्याला ती माहीतच नसते. आणि म्हणूनच आज आपण या पुस्तकातील विचारांचे विश्लेषण करताना याच समस्येच्या मुळाशी जाणार आहोत. आपण थिबॉट मेरेसे यांच्या डोपामाइन डिटॉक्स या पुस्तकातील संकल्पनांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. ही चर्चा खूप महत्वाची ठरणार आहे. हो, सततच्या अतिउत्तेजनेमुळे किंवा ओव्हर स्टिम्युलेशनमुळे आपला मेंदू कसा थकून जातो आणि आपली दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ते हरवलेलं लक्ष पुन्हा कसं मिळवायचं याच्या व्यावहारिक पद्धती शोधणं हा या चर्चेचा मुख्य उद्देश आहे. बरं, या समस्येवर उपाय शोधण्यापूर्वी डोपामाइन नक्की काय आहे हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. हो, कारण या शब्दाभोवती समाजात एक मोठा गैरसमज पसरलेला आहे. अगदी बरोबर. आपण नेहमी वाचतो आणि ऐकतो की डोपामाइन म्हणजे आनंद देणारं रसायन आहे. म्हणजे एखादी गोष्ट केल्यावर जी मज्जा येते ती डोपामाइनमुळे येते असा आपला समज असतो. पण या पुस्तकातील संदर्भानुसार ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. वैज्ञानिक भाषेत सांगायचं तर डोपामाइन हे आनंद किंवा समाधान देणारं रसायन नाहीच मुळी. मग ते नक्की काय काम करतं? ते एक असं न्यूरोट्रान्समीटर आहे जे आपल्याला एखादं बक्षीस मिळण्याच्या अपेक्षेने कृती करण्यास प्रवृत्त करतं. म्हणजे हे एक प्रेरक रसायन आहे. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष बक्षीस मिळण्यापेक्षा ते मिळण्याची जी आशा असते ती जास्त महत्त्वाची असते. अगदी तेच. पुस्तकात यावर एक अतिशय सुंदर विचार मांडला आहे. उत्कंठा ही समाधानापेक्षा वेगळी असते. हे खूपच सखोल वाक्य आहे. उत्कंठा ही समाधानापेक्षा वेगळी असते. हो ना? डोपामाइन तुम्हाला ती उत्कंठा देतं, समाधान नाही. जेव्हा तुम्हाला वाटत असतं की काहीतरी नवीन मिळणार आहे तेव्हा डोपामाइनची पातळी वाढते. याला एका व्यावहारिक उदाहरणाने समजून घेऊया. आता बघा, समजा आपण ऑनलाईन आपला एखादा आवडीचा पदार्थ ऑर्डर केला आहे. पिझ्झा किंवा तत्सम काहीतरी. हो, आता तो पदार्थ डिलिव्हर होईपर्यंतची जी 30-40 मिनिटांची वेळ असते तेव्हा मनात जो उत्साह असतो ना, सतत ॲपवर डिलिव्हरी ट्रॅक करणं, तो पदार्थ कसा लागेल याची कल्पना करणं. हो, तो सगळा डोपामाइनचा प्रभाव असतो. पण जेव्हा तो पदार्थ प्रत्यक्ष हातात येतो आणि आपण तो खायला लागतो तेव्हा मिळणारं समाधान त्या सुरुवातीच्या उत्कंठेशी अजिबात जुळत नाही. खरंय. बऱ्याचदा आपण तो पदार्थ टीव्ही बघत किंवा फोन स्क्रोल करत खातो आणि त्याची चवही नीट अनुभवत नाही. किंवा आणखी एक गमतीशीर उदाहरण म्हणजे आपण दिवसातून 10 वेळा फ्रीज उघडून बघतो. हो, आत काही नवीन आलेलं नसतं हे आपल्याला पक्क माहीत असतं. तरीही ते उघडताना कदाचित काहीतरी मिळेल ही जी आशा असते ती डोपामाइनमुळेच निर्माण होते. आता अन्नाच्या शोधातील ती धडपड आणि डोपामाइनचा संबंध थेट मानवाच्या उत्क्रांतीशी जोडलेला आहे. म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच्या काळाशी. हो, हजारो वर्षांपूर्वी जेव्हा अन्न सहज उपलब्ध नव्हतं तेव्हा नवीन प्रदेश शोधण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी माणसाला या प्रेरणेची गरज होती. म्हणजे डोपामाइननेच माणसाला त्या कठीण काळात टिकून राहायला मदत केली. नक्कीच. पण सध्याच्या डिजिटल जगात ही संपूर्ण सिस्टीम पूर्णपणे हायजॅक झाली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि व्हिडिओ गेम डेव्हलपर्सना हे रसायन कसं काम करतं हे अचूक माहीत असतं. म्हणजे ते जाणीवपूर्वक याचा वापर करतात. अगदी. ते त्यांच्या उत्पादनांची रचनाच अशी करतात की मेंदूला सतत काहीतरी नवीन मिळण्याची अपेक्षा लागून राहते. प्रत्येक नवीन नोटिफिकेशन, प्रत्येक नवीन रील हे त्या अनपेक्षित बक्षिसाचं प्रतीक असतं. म्हणजे एका अर्थाने आपण स्वतःच्याच मेंदूच्या रसायनांचे गुलाम झालो आहोत. पण मला एक सांगा, या सततच्या उत्तेजनाचा आपल्या दैनंदिन आयुष्यावर काय परिणाम होतो? खूप मोठा परिणाम होतो. जेव्हा मेंदूला सतत असे हाय डोस मिळत राहतात तेव्हा त्याची मूळ रचनाच बदलायला लागते. हे कसं होतं? यासाठी
आपण एका साध्या उदाहरणाचा विचार करूया. समजा तुम्ही एखाद्या मोठ्या आवाजाच्या डीजे पार्टीमध्ये किंवा अत्यंत गोंधळाच्या ठिकाणी गेला आहात. बरं. सुरुवातीला तो आवाज कानाला खूप त्रासदायक वाटतो. हो, पण 20-30 मिनिटांनंतर तुमचे कान त्या आवाजाशी जुळवून घेतात आणि तो आवाज तुम्हाला अगदी सामान्य वाटू लागतो. खरंय, आपल्याला त्याची सवय होते. आता जेव्हा तुम्ही त्या पार्टीतून बाहेर पडून एका शांत रस्त्यावर येता तेव्हा काय होतं? ती शांतता तुम्हाला अस्वस्थ करते. तुम्हाला काहीच ऐकू येत नाही असा भास होतो. म्हणजे कान बधीर झाल्यासारखे वाटतात. अगदी तसंच. आपल्या मेंदूचं डोपामाइनच्या बाबतीत अगदी असंच होतं. सततच्या नोटिफिकेशन्स आणि रील्समुळे मेंदूवर इतका मोठा आघात होतो की तो स्वतःचे डोपामाइन रिसेप्टर्स कमी करतो. म्हणजे तो त्या ओव्हर स्टिम्युलेशनचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करतो. हो, या प्रक्रियेला डाऊन रेग्युलेशन असं म्हणतात. हे समजायला खूपच सोपं आहे. म्हणजे आपला मेंदू त्या उच्च पातळीला सरावतो आणि म्हणूनच त्यानंतर जेव्हा आपण एखादं शांत आणि एकाग्रतेचं काम करण्याचा प्रयत्न करतो, जसं की अभ्यास करणं, एखादं पुस्तक वाचणं किंवा साधा अहवाल लिहिणं, हो, तेव्हा मेंदूला त्यात अजिबात रस वाटत नाही, कारण तिथे कोणतंही तात्काळ मिळणारं बक्षीस नसतं. साध्या कामांचा तो आवाज मेंदूला ऐकूच येत नाही, कारण त्याला त्या डीजे पार्टीच्या मोठ्या आवाजाची सवय झालेली असते. आता जर आपला मेंदू अशा टोकाच्या स्थितीत पोचला असेल तर त्याला पुन्हा नैसर्गिक स्थितीत आणण्यासाठी ती उत्तेजना कमी करणं हाच एकमेव मार्ग उरतो. आणि इथूनच डोपामाइन डिटॉक्सची संकल्पना पुढे येते. बरोबर, पण या शब्दाबद्दलही काही गैरसमज आहेत ना? हो, इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे की डोपामाइन डिटॉक्स हा शब्द वैज्ञानिकदृष्ट्या 100% अचूक नाही. म्हणजे आपण शरीरातील डोपामाइन पूर्णपणे काढून टाकू शकत नाही? अजिबात नाही. आपण आपल्या मेंदूमधील डोपामाइन पूर्णपणे पुसून काढू शकत नाही आणि तसं करणं जीवघेणं ठरेल, कारण ते आपल्या हालचालींसाठी आणि जगण्यासाठी आवश्यक आहे. पण व्यावहारिक पातळीवर ही संकल्पना अत्यंत प्रभावी आहे. नक्कीच. याचा साधा अर्थ म्हणजे बाहेरून मिळणाऱ्या अनावश्यक उत्तेजनाला जाणीवपूर्वक थांबवणं, जेणेकरून मेंदूची संवेदन शक्ती पूर्ववत होऊ शकेल. म्हणजे मगाशीच्या उदाहरणाप्रमाणे आपण त्या डीजे पार्टीमधून बाहेर पडून स्वतःला एका शांत खोलीत बंद करण्याची ही प्रक्रिया आहे. अगदी योग्य उपमा दिलेत. आता या पुस्तकात या डिटॉक्सचे प्रामुख्याने 3 प्रकार सांगितले आहेत. आपण अनेकदा असा विचार करतो की फोनचा त्रास होत असेल तर तो सरळ नदीत फेकून द्यावा किंवा महिनाभर संन्यास घ्यावा. पण ते आजच्या जगात शक्य नसतं. हो ना. पुस्तकातील पहिला प्रकार म्हणजे 48 तासांचा संपूर्ण डिटॉक्स. हा सर्वात कडक उपाय आहे. यात सलग 48 तासांसाठी सर्व प्रकारची उत्तेजना देणारे गोष्टींपासून दूर राहायचं असतं. इंटरनेट बंद, सोशल मीडिया नाही, व्हिडिओ गेम्स नाहीत, जंक फूड नाही. आणि अगदी संगीत ऐकणं किंवा चित्रपट पाहणंही पूर्णपणे बंद करायचं. बापरे, मग करायचं काय? फक्त निसर्गात चालणं, जर्नल लिहिणं किंवा ध्यान करणं यांसारख्या गोष्टी करायच्या. हे एका छोट्या विपश्यना शिबिरासारखंच आहे. हे ऐकायला खूप शांत वाटतंय, पण करायला खूप कठीण असेल. हो, पण या प्रकारचा मुख्य फायदा हा आहे की तो तुमच्या मेंदूतील उत्तेजनेची पातळी अत्यंत झपाट्याने खाली आणतो. म्हणजे जेव्हा आपण 48 तास कोणत्याही स्क्रीनकडे बघत नाही तेव्हा मेंदूला स्वतःला रिसेट करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. बरोबर. तुमचे विचार स्पष्ट होऊ लागतात आणि ज्या गोष्टी आधी खूप कंटाळवाण्या वाटत होत्या त्या पुन्हा आकर्षक वाटू लागतात. पण व्यावहारिक पातळीवर विचार केला तर 48 तास जगापासून पूर्णपणे तुटणं एका सामान्य नोकरदार व्यक्तीसाठी शक्य आहे का? खरं तर नाही. ऑफिसचे ईमेल्स, कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असताना हे करणं जवळपास अशक्यच वाटतं. त्यामुळे मला वाटतं पुस्तकात सांगितलेला दुसरा आणि तिसरा प्रकार जास्त महत्त्वाचा ठरतो. हो, 24 तासांचा डिटॉक्स हा एक उत्तम पर्याय आहे जो साधारणपणे रविवारी करता येऊ शकतो. पण मला वाटतं की या 24 तासांतही वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळा अनुभव येत असेल. हे इतकं सोपं नसेल. नक्कीच. 24 तासांचा डिटॉक्स हा अशा लोकांसाठी आहे जे एक पूर्ण दिवस स्वतःसाठी काढू शकतात. पण हा दिवस अजिबात सोपा नसतो. म्हणजे सुरुवातीला काय होतं? पहिल्या काही तासात तुम्हाला सतत काहीतरी चुकत असल्यासारखं वाटतं. आणि 12व्या तासाला तर काय होतं माहितीये? काय होतं? तुमचा हात नकळत खिशात जातो फोन शोधण्यासाठी, जो तिथे नसतोच. मेंदू तुम्हाला जुन्या सवयींकडे ओढण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. म्हणजे ती एक प्रकारची तडफड असते. हो, पण जर तुम्ही तो काळ कसा तरी निभावून नेला तर 20व्या तासापर्यंत एक प्रकारची खोल शांतता जाणवू लागते. अच्छा. तुम्ही खिडकी बाहेर पाहता तेव्हा तुम्हाला खऱ्या अर्थाने निसर्ग दिसू लागतो. पक्ष्यांचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागतो. तुमची ती हरवलेली संवेदनशीलता परत येत असते. हे खूपच छान वाटतंय. पण ज्यांना हा 24 तासांचा वेळही सलग काढणं शक्य नाही त्यांच्यासाठी आंशिक
किंवा पार्शियल डिटॉक्स हा मार्ग आहे. हो, आणि हाच प्रकार बहुतांश लोकांसाठी सर्वात व्यावहारिक आहे. मलाही हा सुरुवात करण्यासाठी सर्वात उत्तम पर्याय वाटतो. आंशिक डिटॉक्समध्ये आपण सर्वच गोष्टी एकाच वेळी बंद करत नाही. आपण फक्त त्या एका विशिष्ट अडथळ्यावर लक्ष केंद्रित करतो जो आपला सर्वात जास्त वेळ खातो. म्हणजे जर एखाद्याचा खूप वेळ फक्त यूट्यूबवर जात असेल तर त्याने फक्त त्यावरच निर्बंध आणायचे. हो, उदाहरणार्थ जर माझ्या दिवसातील 3 तास फक्त इंस्टाग्रामवर जात असतील तर मी फक्त त्या एकाच ॲपवर निर्बंध आणेन. यामुळे मेंदूला एकदम मोठा धक्का बसत नाही आणि सवय सोडणं थोडं सोपं जातं. आंशिक डिटॉक्सचा सर्वात मोठा फायदा असा आहे की तो तुम्हाला तुमच्या सर्वात मोठ्या समस्येवर विजय मिळवण्याचा आत्मविश्वास देतो. पण या सर्व प्रकारच्या डिटॉक्समध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी ही सर्वात कठीण पायरी असते. नक्कीच. जेव्हा तुम्ही तुमची आवडती सवय थांबवता तेव्हा तुमचा मेंदू अक्षरशः बंड करून उठतो. मग अशावेळी यशस्वी डिटॉक्ससाठी कोणतीही संभ्रमावस्था ठेवून चालत नाही. त्यासाठी काय करावं आणि काय करू नये याची स्पष्ट यादी बनवणं गरजेचं आहे. हो, निर्णय घेण्याची प्रक्रिया आधीच संपलेली असली पाहिजे. ऐनवेळी विचार करून चालत नाही. इथे फक्त मी फोन पाहणार नाही असा मनाशी निश्चय करणं पुरेसं नसतं, कारण इच्छाशक्ती कधीही संपू शकते. त्यासाठी आपल्याला चुकीच्या सवयींकडे वळणं कठीण करावं लागतं, ज्याला फ्रिक्शन किंवा अडथळा निर्माण करणं म्हणतात. ॲप्स डिलीट करणं किंवा फोन दुसऱ्या खोलीत ठेवणं हे त्याचेच प्रकार आहेत. अगदी बरोबर. पण या संदर्भात मी आणखी एका रंजक पद्धतीबद्दल वाचलंय. स्क्रीन ग्रेस्केल करणं, म्हणजेच फोनची स्क्रीन पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट करणं. याचा मेंदूवर इतका मोठा परिणाम का होतो? ग्रेस्केलचं तंत्र हे थेट आपल्या उत्क्रांतीशी जोडलेलं आहे. कसं काय? जंगलात असताना लाल, पिवळी किंवा चमकदार रंगाची फळं शोधण्यासाठी आपला मेंदू विकसित झाला, कारण चमकदार रंग हे ऊर्जेचे आणि अन्नाचे प्रतीक होते. अच्छा, म्हणजे आपण नैसर्गिकरित्या चमकदार रंगांकडे आकर्षित होतो. हो ना. आणि आजच्या ॲप्सचे आयकॉन्स जाणीवपूर्वक त्याच चमकदार रंगांमध्ये डिझाईन केलेले असतात. जेव्हा तुम्ही फोनची स्क्रीन ग्रेस्केल करता तेव्हा तुम्ही मेंदूचा तो व्हिज्युअल रिवॉर्ड म्हणजे दृश्य बक्षीस काढून घेता. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन बघताना मेंदूला त्यात कोणतीही ऊर्जा किंवा आकर्षण दिसत नाही. अगदी तेच. फोन एखाद्या निर्जीव दगडासारखा वाटू लागतो आणि साहजिकच तुम्ही तो जास्त वेळ वापरत नाही. हे खरोखरच खूप प्रभावी आहे. म्हणजे आपण आपल्याच मेंदूला एका अर्थाने फसवतोय. पण या प्रक्रियेत एक खूप मोठी अडचण येते. कोणती अडचण? जर मी माझा सोशल मीडियाचा किंवा फोनचा वापर अचानक थांबवला तर माझ्या दिवसात 4-5 तासांची एक खूप मोठी पोकळी निर्माण होते. ती रिकामी वेळ खूप अस्वस्थ करणारी असते. हो, हे प्रत्येकालाच जाणवतं. जर ती पोकळी आपण योग्य गोष्टींनी न भरल्यास ती अस्वस्थता आपल्याला पुन्हा त्याच जुन्या सवयींकडे ढकलते. फक्त वाईट सवय सोडणं पुरेसं नसतं, तिथे काहीतरी नवीन आणावं लागतं, नाही का? हां. या पूर्ण चर्चेतील सर्वात कळीचा मुद्दा आहे. ती रिकामी जागा भरून काढण्यासाठी आपल्याला हिअर अँड नाऊ म्हणजेच वर्तमानात ठेवणारे न्यूरोट्रान्समिटर्स विकसित करावे लागतात. म्हणजे डोपामाइनला पर्याय शोधायचा. हो, आपण आधी पाहिलं की डोपामाइन हे भविष्यातील अपेक्षेवर चालतं. ते तुम्हाला सतत पुढे पळवतं. मला आणखी हवं आहे, ही डोपामाइनची भाषा आहे. पण या उलट काही रसायने अशी असतात जी शांतता देतात, बरोबर? अगदी बरोबर. काही रसायने अशी असतात जी तुम्हाला माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे ही भावना देतात. यामध्ये सेरोटोनिन, ऑक्सिटोसिन आणि एंडॉर्फिन यांसारख्या रसायनांचा समावेश होतो. म्हणजे डोपामाइनची पोकळी भरून काढण्यासाठी आपण अशा कृती केल्या पाहिजेत ज्यातून ही शांतता देणारी रसायने स्रवतील. हो. मग याचा अर्थ असा होतो का की आपल्याला अशा गोष्टी कराव्या लागतील ज्या आपल्याला वर्तमानाशी जोडून ठेवतात? नक्कीच. जसं की डिजिटल स्क्रीनवरून वाचण्याऐवजी एखाद्या प्रत्यक्ष पुस्तकाची पाने उलटून वाचणं किंवा कानात हेडफोन्स न लावता शांतपणे बागेत चालणं. अगदी बरोबर ओळखलत. जेव्हा तुम्ही ध्यान करता, निसर्गात वेळ घालवता किंवा एखादं चांगलं पुस्तक वाचता तेव्हा सेरोटोनिन वाढतं. हे रसायन तुम्हाला एक खोल समाधानाची भावना देतं. आणि ऑक्सिटोसिन कधी वाढतं? जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत कोणताही डिजिटल अडथळा नसताना वेळ घालवता, त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून मन मोकळ्या गप्पा मारता, तेव्हा ऑक्सिटोसिन वाढतं, ज्याला आपण बॉन्डिंग हॉर्मोन म्हणतो. आणि एंडॉर्फिन? व्यायाम केल्यावरनं? हो, जेव्हा तुम्ही व्यायाम करता किंवा धावता तेव्हा एंडॉर्फिन स्रवतं, जे तुमच्या शरीरातील ताण कमी करतं. या गोष्टी डोपामाइनसारखा तात्काळ रश देत नाहीत, पण त्यातून मिळणारी शांतता ही दीर्घकाळ टिकणारी असते. म्हणजे डोपामाइनच्या त्या धावपळीच्या जागेवर एका शांत आणि अर्थपूर्ण समाधानाची पेरणी करणं. पण समजा
एखाद्याने हा डिटॉक्स यशस्वीरित्या पूर्ण केला हं. तो 1-2 दिवस या नियमांचे अगदी काटेकोरपणे पालन करतो. बरं. पण डिटॉक्स पूर्ण करणं ही फक्त एक सुरुवात असू शकते. हां. सोमवार येतो आणि आपण पुन्हा जुन्या जगात, त्याच ऑफिसमध्ये परततो. तिथे पुन्हा तेच फोन, तेच ईमेल्स आणि नोटिफिकेशन्स असतात. बरं. अशा वेळी स्वतःला जुन्या सवयींकडे ओढले जाण्यापासून कसं वाचवायचं? डोपामाइन रिलॅप्स म्हणजेच पुन्हा जुन्या सवयींकडे ओढले जाणं ही एक अतिशय सामान्य आणि मानवी प्रक्रिया आहे. म्हणजे असं होणं नैसर्गिक आहे. हो ना. आपण यंत्र नाही आहोत की एकदा प्रोग्रामिंग बदललं की आयुष्यभर तसंच चालेल. कधीकधी आपल्याकडून पुन्हा तीच चूक होऊ शकते आणि आपण पुन्हा तासनतास फोनवर वेळ वाया घालवू शकतो. पण मग त्याचं वाईट वाटून घेण्यात काही अर्थ नाही का? लेखकाने स्पष्ट केलं आहे की जेव्हा असं घडतं तेव्हा स्वतःला खूप दोष देऊन अपराधी वाटून घेणं पूर्णपणे चुकीचं आहे. कारण अपराधीपणाची भावना आपल्याला पुन्हा त्याच ताणात ढकलते ज्यातून बाहेर पडण्यासाठी आपण फोनचाच आधार घेतो. हे एक दुष्ट चक्रच आहे. अगदी बरोबर. मग अशा वेळी फक्त तिथेच थांबणं, एक दीर्घ श्वास घेणं आणि कोणत्याही रागाशिवाय पुन्हा आपल्या योग्य दिनचर्येकडे परतणं हाच योग्य मार्ग वाटतो. नक्कीच. ही सवय कायमस्वरूपी बदलण्यासाठी आणि नवीन जीवनशैलीचा पाया पक्का करण्यासाठी पुस्तकात 30 दिवसांचे आव्हान सुचवले आहे. 30 दिवसांचं आव्हान. हां. ते कसं काम करतं? सलग 30 दिवस जर तुम्ही रोज एक विशिष्ट वेळ स्वतःच्या कामासाठी आणि फोनपासून दूर राहण्यासाठी काढली तर तुमचा मेंदू त्या नवीन जीवनशैलीला स्वीकारतो. तो नवीन न्यूरल पाथवेज तयार करतो आणि जुन्या सवयींचा प्रभाव हळूहळू कमी होतो. या सर्व प्रवासात आणि चर्चेत मला पुस्तकातील एक विचार खूप जास्त भावला. लेखक म्हणतात, तुमचे लक्ष खूप मौल्यवान आहे. हे 100% खरं आहे. आपण आपल्या वेळेची किंवा पैशाची जेवढी काळजी घेतो तेवढी आपल्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेची घेत नाही. मोठ्या टेक कंपन्या, ॲप्स आणि वेबसाईट्स यांच्याकडे हजारो हुशार इंजिनियर्स आहेत. आणि त्या सर्वांचं एकच ध्येय असतं. हो, तुमचं लक्ष वेधून घेणं आणि ते तिथेच टिकवून ठेवणं. कारण आजच्या जगात तुमचं लक्ष म्हणजेच त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्यासाठी आपला वेळ हा पैसा आहे. आजच्या अर्थव्यवस्थेत लक्ष हेच सर्वात मोठं चलन बनलंय. जो आपलं लक्ष नियंत्रित करू शकतो तोच आपलं आयुष्य नियंत्रित करू शकतो. हे खूपच भयंकर पण सत्य आहे. म्हणून डोपामाइन डिटॉक्स हे केवळ गॅजेट्सपासून दूर राहण्याचं तंत्र नाही, हे स्वतःच्या आयुष्याचं नियंत्रण पुन्हा आपल्या हातात घेण्याचं आणि आपली ऊर्जा योग्य दिशेने आपल्या ध्येयांकडे वळवण्याचं एक अतिशय प्रभावी हत्यार आहे. ही खरोखरच विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपण नेहमी ऐकतो की यशस्वी होण्यासाठी सतत काहीतरी करत राहिलं पाहिजे, क्षणाचीही विश्रांती घेता कामा नये. हो, उत्पादकतेचा तोच अर्थ आपण समजतो. पण कदाचित आजच्या या ओव्हर स्टिम्युलेटेड जगात प्रचंड उत्पादक बनण्याची खरी गुरुकिल्ली सतत काहीतरी करत राहणे ही नसून स्वतःला काही काळ पूर्णपणे काहीही न करण्याची परवानगी देणे ही असू शकते. हे खूपच सुंदररित्या मांडलात तुम्ही. स्वतःच्या मेंदूला त्या शांततेत रिसेट होण्याची संधी देणं ही आजची सर्वात मोठी गरज आहे. ती रिकामी जागा अनुभवण्याची हिंमत दाखवली तरच ती अवघड आणि कंटाळवाणी वाटणारी कामे पुन्हा अर्थपूर्ण वाटू लागतील. अगदी बरोबर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आणखी पुस्तके आणि कल्पनांसाठी किताब सारला सबस्क्राईब करा.